की जय. दंड जाऊ बस. आज ब्रह्मविद्या निरूपण 16 गेली 25 डिसेंबरपासून आपण परमेश्वर निरूपित संहार प्रकरण आणि संसरण प्रकरणाचं चिंतन करत आहोत. आज त्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबरला आपण या कार्यक्रमाचं शेवट करत आहोत. या शेवट करत असताना संसरण प्रकरणाचे जे सूत्र राहिले ते आपण विवेचन करून आज संसरण प्रकरण आटोपणार आहोत. आटोपणार म्हणजे आता आपल्याला किती कळालं, किती समजलं, एकदाच उरकून टाकू, मग पाहू नंतर काय करायचं. याला आटोपणे म्हणतात. या बाबाजी या, दंडोदंडोत या या या, खूप खूप स्वागत तुमचं. या उद्या सकाळी पहाटे 5ला आपलं प्रायचित्त याच ठिकाणी होईल. गेली 25 तारखेपासून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्वोदय सेवा वास्तिक मंडळांनी केल्यानंतर या बाबा या, बसा, बाबांना बसायला जागा द्या. पहाटे 5 ते 6 आपण मोकळं निरूपण करत होतो सूत्रपाठावरती. त्यात बऱ्याच सद्भक्तांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर उदक वगैरे घेतल्यानंतर त्या अगोदर आपण थोडं वॉकिंग करून यायचं. आल्यानंतर उदक घ्यायचं आणि सकाळचं हे सत्र आपण करायचं. दुपारी 4 ते 5 सत्र, संध्याकाळी 8 ते 9 वासनिक सत्र. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आजपर्यंत आपण करत आलो. परमेश्वराची कृपा, साधू संतांचं शुभचिंतन या कार्यक्रमाच्या पाठीमागं लाभलं. आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष परमपूज्य परमहंत बाबाजी लाभले. अनेक साधू संत आपल्याला शुभचिंतन करण्यासाठी, शुभ आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. त्यांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. उद्या आपण प्रायचित्त करणार आहोत. प्रायचित्त म्हणजे काय? अनेक वेळा आपण प्रायचित्त केलं. प्रायचित्त म्हणजे आपला जीवनाचा आपल्याच समोरचा आरसा. आपण दररोज आरशाचा वापर करतो. कशासाठी करतो? आपल्याला बघण्यासाठी. परंतु जे आपलं बघणं आहे ते काही मात्र खरं नसतं. प्रायचित्त मात्र खरं दाखवणं, खरं बघणं असतं. प्रायचित्त देवासमोर करायचं, देवाला समोर करायचं. आपले दोष, केलेल्या चुका कबूल करायच्या. परमेश्वर सर्वज्ञ आहे. परमेश्वराला सर्व माहीत आहे. परमेश्वर सर्व जाणतात. पण प्रायचित्तामध्ये आपली नियत काय आहे हे परमेश्वर बघणार आहे. देव तर जाणतात, परंतु आपण काय काय आता देवाला सांगतोय, काय काय कबुली करतोय आणि त्यातून आपण निघण्यासाठी काय प्रयत्न करतोय हे प्रायचित्त असतं. प्रायचित्त म्हणजे खरी अर्थाने अंघोळ आहे. प्रायचित्त म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन होणं आहे. म्हणून आपण दरवर्षी इथं 1 जानेवारीला प्रायचित्त करत असतो. गेली 20 वर्षापासून मंडळाने ही परंपरा पाडली. ज्या ठिकाणी आपल्या साधकांनी साधना केली, देवाला आठवलं आणि देवाला जवळ केलं, अशा तपोभूमीमध्ये येऊन आपण आपल्या दोषाचं क्षालन करणं, त्यांच्याकडून प्रेरणा, त्यांच्याकडून सत्व घेऊन परमेश्वरापर्यंत पोचणं. म्हणून ढोऱ्या डोंगर येथे 20 वर्षापासून 1 जानेवारीला आपण हा प्रायचित्ताचा कार्यक्रम घेत आलेलो आहे. वीस वर्षापासून का इथं 1 जानेवारीलाच कार्यक्रम घ्यायचा? पाश्चात्य संस्कृतीचा आपल्याकडं आज खूप बोलबाला आहे. आज
इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस हा 31 डिसेंबर आणि त्याचा आपला अर्थार्थी संबंध नसतानाही आज आपण 31 डिसेंबर मोठ्या प्रमाणात साजरा करतोय। पण ते साजरा करण्याची पद्धत काय आहे? दारू पिणे, धांगडधिंगा करणे, नॉनव्हेज खाणे आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता फटाके उडवणे। परंतु ही संस्कार आपले नाही, या संस्कृती आपली नाही। दीपावलीचा गुढीपाडवा ते नवीन वर्ष, गुढीपाडवा ते नवीन वर्ष आपल्या मराठी वर्षाप्रमाणे जर आपण घेतलं तर ते आपण वर्ष साजरं करत आलो। परंतु पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावरती पगडा पडल्यामुळं आणि त्याचा स्वीकार झाल्यामुळं आपण ते करायला लागलो। नवीन पिढीला याची ओळख व्हावी, गेलेल्या वर्षामध्ये कळत नकळत आपण केलेले चुका, केलेले दोष कबूल करून त्या चुका पुन्हा होणार नाही याची परमेश्वराच्या समोर कबुली द्यावी आणि एक नवीन वर्ष चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये धर्माचे संस्कार, संस्कृती, तत्वज्ञान, समज, आचार या बाजूने आपल्याला प्राप्त व्हावं। यासाठी 31 डिसेंबरला इथं येऊन मागच्या वर्षाचं सर्व विसरून नवीन जीवन, नवीन वर्ष परमेश्वराच्या पुढे प्रायश्चित्त करून सुरुवात करायची, या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही घेत आलो। नंतर आता बरेच कार्यक्रम इथं व्हायला लागले, परंतु मंडळाने प्रायश्चित्ताच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी कैवल्यवासी तपेश्वरात पंजाबी बाबाजी अर्थात दुराडे काका इथं येऊन 5 वर्ष त्यांना पूर्ण झाले होते, म्हणून त्यांचा तपपूर्ती सोहळा आपण कार्यक्रम करायचं ठरलं। त्यांना बळ भेटावं, नवीन पिढीला धर्मतत्वज्ञानाच्या अनुषंगाने देह क्षेपणं ही जी प्रक्रिया आपल्या धर्मामध्ये बंद झालेली आहे, पण आजही काही साधक आहे हे दाखवण्याच्या उद्देशाने मागच्या वर्षी हा कार्यक्रम मग 1 दिवसासाठी आपण जाण्यापेक्षा 5 दिवस घ्यावा, 6 दिवस घ्यावा अशी एक कल्पना समोर आली आणि मग 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा कार्यक्रम ठरला। आणि मागच्या वेळेस काय घ्यायचं कार्यक्रमामध्ये, निरूपण कशाचं करायचं, चिंतन कशाचं करायचं, तरी सूत्रपाठाचं करायचं। स्वामी श्रीचक्रानंद निरूपित सूत्रपाठाला सुरुवात केल्यानंतर मागच्या वर्षी आपण पूर्वी प्रकरणाचं मोकळं विवेचन केलं, ते तुम्ही ऐकलं असेल। नाम बघितले, अन्यवृत्ती बघितली, विद्यामार्ग युग धर्मापर्यंत आलो आणि 6 प्रकरणाचा प्रकरणवश आपण मागच्या वर्षी घेतला होता आणि तीच दशी धरून आपण यावर्षी 6 प्रकरण बघितलं आणि संसद प्रकरणाच्या शेवटच्या चरणामध्ये आपण आलेलो आहोत। उद्या प्रायश्चित्त होईल, प्रायश्चित्त झाल्यानंतर आपला सर्व नाश्ता पाणी झाल्यानंतर 9ला कार्यक्रमाला आपण बरोबर सुरुवात करणार आहोत। उद्या मी बोलणार नाही, आपण प्रतिक्रिया देणार आहोत, राहिलेले जे वक्ते आहे ते बोलणार आहे, बाबांचं मार्गदर्शन लाभणार आहे आपल्याला। पण अनेक वक्ते आता आपल्याकडे आलेले आहे, वासनिक वर्ग तयार होतोय, ही खूप धर्माच्या अनुषंगाने क्रांतिकारक पाऊल तर आहेच, परंतु एक आशावाद पण आहे। वासनिक पक्का झाला पाहिजे, वासनिक बोलणारा झाला पाहिजे, वासनिक विचारणारा झाला पाहिजे, वासनिक सांगणारा झाला पाहिजे, वासनिक टोकणारा झाला पाहिजे आणि वासनिक धर्माच्या अनुषंगाने आचारा विचारांनी, संस्कारांनी, संस्कृतीने परिपक्व पण झाला पाहिजे। हा उद्देश घेऊन मंडळ कार्यरत आहे आणि ते कार्य अविरत चालू आहे। म्हणून आता बरेच संभाजीनगर आहे, नांदेड आहे, पुणे आहे, नाशिकची बरीचशी मंडळी आलेली आहे, बऱ्याच ठिकाणून नागपूरची मंडळी आलेली आहे। आत्तापर्यंत बऱ्याच वक्त्यांचे आपण वासनिक सत्र घेतले आणि यातले बरेचसे वक्ते अजून बोलणारे आहे। वेळेचा अभाव म्हणून आपण काय करणार आहोत, संध्याकाळचं सत्र 4 ते 5 झाल्यानंतर 10, 15, 20 मिनटं तुम्हाला थोडी सुटका, लगेच 5:30ला सत्र चालू होऊन जाईल, ते वासनिक सत्र असेल। 5:30 ते 6:30
1 तास सत्र घेतील. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष परमार्ग सेवक CR जाधव साहेब, त्याचप्रमाणे संभाजीनगरचे श्रीकृष्ण मंदिराचे सचिव आपले काकासाहेब सोळुंके, तेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. 6:30ला 6:45ला ते सत्र संपलं की दररोजच्या प्रमाणे तुम्ही जो पूजा अवसर करतात, देवपूजा करतात, त्यात वेळ न घालवता लगेच आरती घ्यायची 7 वाजता. हे लक्षात घ्या अण्णासाहेब, आरती घ्यायची लगेच. आरती झाली की लगेच जेवणं करायचे आणि 8 वाजता परत वासनिक सत्र चालू होऊन जाईल. म्हणजे राहिलेले जेही बरेचसे सद्भक्त आहे त्यांना आपल्या प्रतिक्रिया देता येतील, आपले विचार मांडता येतील आणि आजचा दिवस आपण अशा पद्धतीनं शेवट करणार आहोत. सकाळी मात्र पहाटे 5ला याच ठिकाणी प्रायश्चित्त होईल. परमेश्वराला समोर ठेवून आपण प्रायश्चित्त करत आलो. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी कार्यक्रम झाला का प्रायश्चित्त करत असतो ना. अनेक ठिकाणी प्रायश्चित्त तुम्ही बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि केलेलं पण आहे. त्याचप्रमाणे इथंही प्रायश्चित्त होईल. नंतर परत चहा नाश्ता पाणी आवरलं का 9लाच उद्या सत्र होईल आणि मग काही वासनिक आपले विचार मांडतील, प्रतिक्रिया मांडतील, काही संकल्प सोडतील, काहीतरी घेऊन जातील आणि काहीतरी आम्हाला देऊन जातील. पण आम्हाला कशाची अपेक्षा आहे? तुम्ही काय देण्याची अपेक्षा? आम्हाला पैशाची अपेक्षा नाही आहे, आम्हाला तुमच्या मानापानाची अपेक्षा नाही आहे, तुमच्या कशाचीच अपेक्षा नाही. आम्हाला तुमच्या संकल्पाची अपेक्षा आहे, निग्रहाची अपेक्षा आहे. तेच आमचं गुरुपूजन असेल. मग संकल्प कशाचा सोडायचा आहे तुम्ही ठरवायचं, निग्रह कशाचा करायचा आहे तुम्ही ठरवायचं. उद्या कागद घ्यायचे, कागद, एक चिठ्ठ्या. त्या चिठ्ठीमध्ये तुमचे जे बी दोष आहे ते लिहायचे आणि आमच्या हातात द्यायचे. ते आम्ही सर्व स्वीकारू. पण जाताना मात्र तुम्ही क्लीन होऊन जायचं, स्वच्छ होऊन जायचं, ती आंघोळ करून जायचं. इथून ती ज्ञानाची, पॉझिटिव्ह विचाराची, परमेश्वराच्या तत्व आचार विचाराची शिदुरी घेऊन जायचं आहे आणि समाजाला एक धर्माची वेगळी ओळख द्यायची आहे. ही जबाबदारी तुमची आहे. परमेश्वराने ती जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. पूजनीय आचार्यांना देवाने काय सांगितलं? माझ्यापासून 2-4, तुमच्यापासून 5-7. म्हणजे आचार्य नामे म्हणजे काय? वासनिक, सद्भक्त, अनुसरलेले. ज्यावेळी तुम्ही समाजात जाता, कसे बोलता, कसे राहता, त्यावरती धर्म तुमच्या अनुषंगाने, तुमच्या निमित्ताने बोलत असतो, बसत असतो, उठत असतो, चालत असतो. म्हणून काहीतरी घेऊन जा की जे समाजाला दाखवता येईल, समाजाला सांगता येईल. त्या आत्मविश्वासाने धर्म सांभाळा. इथं 5 दिवस कार्यक्रम आला, कार्यक्रमात आले, नाश्ता केला, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, बाबांनी निरूपण केलं, चांगलं होतं, मस्त होतं. पण काय होतं विचारू नका. असं जर असेल तर काय उपयोग नाही. जिथंही गेले तिथं घेता आलं पाहिजे. आपण संहार प्रकरण बघितलं, संसरण प्रकरण बघत असताना शेवटच्या चरणात आपण आलेलो आहे आणि ह्या चरणात आल्यानंतर हा जीव काय करतोय? आता एक देवतेचे मळ घेत खाली येतोय. काल त्यांनी अष्टभैरवाचे मळ घेतले, त्यातच तादात्म्य पावला. मीच तो आहे असं समजून प्रपंचाच्या या चक्रामध्ये प्रवास करायला लागलेला आहे. मग जीव नाही तेच एक गंधर्व नागराकार. जे नव्हतं ते तयार केलं गंधर्व नागरासारखं. गंधर्व नागरा हा शब्द काय? गंधर्व नागरासारखं नव्हतं पण तयार केलं त्याने. आणि अनेकदा विकृती रची, ती माझी रिगे तादात्मक विकृती रमायसे बुजे. आता विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे विचित्र, वेगळं. आपण म्हणतो ना काय विकृत माणूस आहे,
याच्यामध्ये काही विकृती आहे असं म्हणतो की नाही, कधीतरी बोलतो. तर विकृती या शब्दाचा अर्थ काय? विचित्र, वेगळा. वेगळ्या पद्धतीनं तो मळ घेत आला आणि मळ घेतले तर घेतले, त्यात तादात्म्य पावला म्हणजे तेच मी आहे असं समजून त्यातच घुसला आणि विकृतिरमाई से बुझे, मीच तो आहे अशा पद्धतीनं स्वतःला त्यांनी समजून घेतलं. म्हणजे काय? अन्यथा ज्ञान घेत घेत तो खाली आलेला आहे. जीव म्हणजे मतित्रय, मतित्रय आणि संपन्न, परिपूर्ण आणि मायादत्त सामर्थ्याने तो युक्त झाला. आता एक तर मतित्रय आहे, दोष आहे, अनादि अविद्ययुक्त आहे, परंतु आता मायेने आद्यमळ चिटाकल्यामुळे त्याच्यामध्ये सामर्थ्य आलेलं आहे. नाही तोच मग मुळातच जे नव्हतं, प्रपंच नव्हता. प्रपंच होता का? प्रपंच नव्हता. जे मुळातच नव्हतं त्याशा ते जे नसलेलं आहे ते गंधर्व नगराकार त्यांनी तयार केलं, आणलं आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे अनेकदा त्यांनी विकृती रची. म्हणजे ब्रह्मादिक शेषापासून 9 कोटी 1.25 लक्ष मळ आत्ता रचले. आता घेतोय. आता आपण आलोय कुठं? अष्टभैरवाच्या पुढं आलो ना. हां, शिराब्दीला आलो आपण. आता लक्षात ठेवायचं आपण कुठं आलोय. आता त्यांनी ते मळ रचले आणि त्या मळामध्ये प्रवेश पण केला. नुसते मळ रचले नाही, घेतले, त्यात प्रवेश केला आणि तो व्याप तादात्मक पावला. म्हणजे त्या मळाशी रमणरूप झाला, त्या मळाशी तादात्म्य पावला, सम झाला. आणि विकृतीनं म्हणजे ब्रह्मादिक शेष्या देवतेची तो मीच आहे असं समजायला पण लागला. पहिल्यांदा काय म्हटला? चैतन्य मग मी, चैतन्य मीच आहे, मग विश्व मीच आहे, अष्टभैरव मीच आहे. आणि आता म्हणतोय काय? वास्तविक तो आहे का? नाही, जीव जीव आहे, परंतु जीवाला जीव न सांगता यांनी त्याची ओळख अन्यथा ज्ञानाने घेतलेली. आणि ते का चैतन्य मायेने जीवाला जीव का, जीव म्हणून उठ असं का म्हटलं नाही, देव म्हणून उठ असं का म्हटलं नाही, हे मागच्या ठिकाणमध्ये गेलेलं आहे. तर आता तो शिराब्दीचा मळ घेऊन तो उठलेला आहे. विकृती मळ म्हणजे वस्त्रबुद्धीने केले. विकृती मळ म्हणजे काही वस्त्र आहे, मला काहीतरी पाहिजे आणि म्हणून त्या उद्देशाने त्यांनी त्या बुद्धीनं विकृती म्हणजे वस्त्र, विकृती म्हणजे वेगळं वस्त्र, विकृती म्हणजे विचित्र वस्त्र. हे विचित्र आहे ना. ते आपल्याला ते वस्त्र म्हणून आपण घेतोय, परंतु ते विचित्र आहे. ते आपल्या उपयोगाचं आहे का? उलट आपल्या माळण्याला उपयोगी पडणार, आपल्याला इथं अडकण्याला उपयोगी पडणार आहे, म्हणून ते विचित्र आहे. म्हणून काय विचित्र माणूस आहे, हे काय विचित्र आणलं असं शब्द वापरतो ना, तर विचित्र म्हणजे विकृती, विकृती पर म्हणजे विचित्र. विकृती म्हणजे विचित्र, विकासार्थी. आपला विकास तिथं होणार आहे का? नाही, आपण नीच चाललोय, आपण खाली चाललोय म्हटले. एकाला पाहून दुसरा मळ विचित्र, मागचा मळापेक्षा वेगळा. प्रत्येक देवतेचे मळ वेगळे, त्याच्या प्रत्येक देवतेचं ठेवण वेगळी, प्रत्येक देवतेचं सारं वेगळं आहे. म्हणून पाठीमागच्यापेक्षा हे विचित्र आहे, वेगळं आहे, म्हणून विचित्र हा शब्द आलेला आहे. आणि त्यामुळं आपण मळणार आहे म्हणून विकृती हा शब्द आलेला आहे. म्हणजे विकृत माणूस आहे. विकृत म्हणजे काय? याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे त्या पद्धतीनं. आणि मग हे कोणाला पाहून तो घेत असतो? तर मागीलाला पाहून. मागील कारण, पुढचं कार्य. आद्यमळ लागला म्हणून विश्वला, विश्वला म्हणून अष्टभैरव, अष्टभैरव म्हणून शिराब्दीला. पुढं पुढं चालला, मागीला पाहून, विश्वमळाला पाहून भैरव मळ, तो विचित्र भैरव मळाचं पाहून विकृती मळ विचित्र, आणि विकृती मळाला पाहून खालील विकृती विकृती करत तो पुढं चाललेला आहे. आता मागचं पाहतो, पुढचं चालतो, मागचा आधार. थोडक्यात काय का मागचा ढकलतोच आहे त्याला असं समजा, आणि पुढं तो घेतोच आहे, चाललाय पुढं पुढं पुढं. तर अशा पद्धतीनं हा विकृती मळ त्यांनी रचलेला आहे शिराब्दीचा, आणि पुढं येऊन तो थांबलेला आहे. त्याच भूताची विचित्रता झाली. कशाची मिश्रता केली नाही त्याने अजून, कारण त्यांनी जे घेतले घ्यायचंच काम चालू आहे. आणि विकृती असे शेष्या ब्रह्मादिक मळा ते म्हणितले. विकृती काय म्हटले? ब्रह्मादिक शेष्या मळाला म्हटले. आणि म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे आता शिराब्दीचा. पुढं जाऊन आता हे मळ फक्त घेताय आणि तो पुढं चालतोय, हेच वचन आहे. मग नाही, मग जीव नाही, तेच एक गंधर्व नगराकार. जे नव्हतं तेच गंधर्व नगराकार रचण्यासाठी किंवा रचल्या म्हणून त्यांनी काय केलं? अनेकदा विकृती विकृती रच, अनेकदा केलं म्हटले. ते मळ एकच घेतला का? आद्यमळ घ्यायचा होता, बात खतम करायची होती. आद्यमळ हा कोणाचा होता? चैतन्याचा. चैतन्य देवता कोण होती? सर्वांच्या वरची देवता. तिचं सामर्थ्य सर्वांचं मोठं होतं. मग हे घ्यायची गरज काय? परंतु ते घेतलं म्हणून हे घ्यावं लागलं.
हे घेतलं म्हणून खालचं घ्यावं लागलं. हा घेत 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 म्हणून आता इथं दुसरा काय शब्द आलेला आहे, 2 वेळा शब्द आलेला विकृती विकृती, वेगळं वेगळं, विचित्र विचित्र. अशा पद्धतीनं तो घेत आला, वेगवेगळं घेत आला आणि त्यातच त्या माझी गे म्हणजे त्यातच अडकला आणि अडकून काय केलं, त्याच्यात तादात्म्य पावला म्हणजे रमण रूप झाला. जसं आता एखादा व्यक्ती आहे, सहज फिरत फिरत आला कशासाठी, काय चाललंय नेमकं, मंडप देताय, मान भाव चालली, पोथी चालू आहे, काहीतरी आहे, उपदेशी असेल नाही तर बिगर उपदेशी असेल असं समजा. इथं आला तो तिथं उभा राहिला, पाहिला मंडप चालू आहे, बाबा काहीतरी सांगताय, हे काहीतरी ऐकताय, चला आपण जाऊन बसावं. आणि मग बसला. त्यांनी काय केलं, आला तो, पाहिलं, कारण झालं, कार्याला आला, इथं आला आणि बसला. बसल्यानंतर काय, आता स्वीकारायला सुरुवात केली, घ्यायला स्वीकारात केली. तशा पद्धतीनं कारण मग कार्याला येतं, त्याच्यातच जातो आणि तो काय म्हणतो, अरे मी बी मान भावाचे, माझे आईबाप उपदेशी होते, मी उपदेश घेतला पण विसरलो होतो, आता बरं झालं यांच्यामुळे. तो तेच म्हणायला लागला. उदाहरण दिलं तुम्हाला, तो तेच म्हणायला लागला. तसं याचं झालंय. हा तिथं जातो, पाहतो, मागचं आधार असतोच कारण, मग कार्याला येतो, तिथं जातो, ते स्वीकारतो, तो म्हणतो तो मीच आहे, शिराबजी तो मीच आहे, चैतन्य तो मीच आहे, हे मीच आहे, ते मीच आहे असं म्हणून तो तादात्म्य पावतो आणि तिथंच राहतो. विकृती विकृती रम ऐसे बुजे, मी तोच आहे असं म्हणून त्याच्यातच विसरून जातो, स्वतःला अस्तित्व विसरून जातो. आता तो विसरतोय आणि आपण विसरलोय, परंतु आपल्याला आता बोध दिल्यामुळं आपल्याला लक्षात येतंय का आपण कोण आहोत. इथं विसरलो होतो आपण कोण आहोत, आता बोधाद्वारे आपल्याला आठवण करून द्यायची का आपण कोण आहोत, मी कोण आहोत, मी कुठं होतो, कोणी काढलं, कशासाठी काढलं आणि काढल्यानंतर मी काय काय उपद्याप करून इथं आलोय आणि आता इथून मला परत काय करायचंय नेमकं, जेणेकरून मला परत त्या परमेश्वरामध्ये जाता येईल, याची जाणीव व्हावी, त्याचा बोध व्हावा, याची समज यावी आणि त्या समजातून आपण कृतीवर जावं. म्हणून हा सारा परमेश्वराने तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलंय. आपण जे जे जोडलंय ते सारं विचित्र आहे, सारं वेगवेगळं आहे आणि तो आपण म्हटलोय का तो मीच आहे. आता तुम्ही कोणी म्हणू शकता का मी शिराब्दीचा आहे, मी अष्टभैरवाचा आहे, मीच आहे असं म्हणू शकता का? का बरं म्हणू शकत नाही? तुम्हाला बोध झाला. अन्य माणूस एखादा तो म्हणतो मी या देवाचा, मी त्या देवाचा, त्या देवाचा, तुम्ही काय म्हणा, स्वामी श्री चक्रधरांचे आम्ही आहोत, आहे की नाही? याचं कारण का, तर बोध झाला म्हणून ना. अन्यथा आजपर्यंत आपणही याचं त्याचं म्हणतच होतो. मग आता नुसतं म्हणल्याने होईल का, ते सोडल्याने होईल. ते सोडावं लागेल. ती सोडण्याची प्रक्रिया काय ते आपण पुढं पाहणार आहोत. आता तर तादात्म्य म्हणजे तो मीच आहे असं समजतो. ब्रह्मादिक शेषयाच्या मळाचा निर्वाळा झाल्यानंतर आता मागचं ब्रह्मादिक शेषयाचा निर्वाळा, आता पुढं कोणतं आलं, ब्रह्मादिक शेषयाच्या पुढं कोणतं आलं, त्याच्या खाली कैलास वैकुंठ आला. आता याचा निर्वाळा झाल्यानंतर तो मीच आहे असं समजल्यानंतर याचं कारण झालं आणि आता पुढं कार्याला कोणता आला, जीव म्हणजे मतित्रयाने संपन्न झाला, मायादत्त सामर्थ्य मतित्रयाने संपन्न झाला आणि मायादत्त सामर्थ्याने तो पुढं आला, युक्त आहेच म्हटले. मुळातच नसलेले मग गंधर्व नगरकर्त्यांनी परत तयार करायला सुरुवात केली. जे नव्हतं, घ्यायची गरज नव्हती पण घ्यायला लागला आणि अनेकदा विकृती अनेकदा त्यांनी ते केलं. एकदाच नाही केलं त्यांनी, अनेकदा केलं. विचित्रातून विचित्र केलं. चौस्थानीचे मग स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी, कर्म, आता इथं सर्व चारी आले. गट आहे ना, या गटाच्या अनुषंगाने सांगितलंय. वरती बी गटच सांगितला होता, त्यात 2 होते. ते तुम्ही नुसते शिराब्दीच सांगितले, शिराब्दी आणि कैलास वैकुंठ पण होते. गट केले ना, त्या गटाचे किती देवतेचे किती गट आहे, 4 आहे. त्याचं सूत्र काय सांगितलं होतं काकासाहेब संभाजीनगरला, 4 2 1 2. 4 म्हणजे कोणते, कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग. 2 म्हणजे कोणते, कैलास वैकुंठी आणि शिराब्दी. 1 म्हणजे कोणता, अष्टभैरव. आणि परत 2 म्हणजे कोणते, विश्व आणि चैतन्य, आहे की नाही. हे गट आहे 4. हे आता काय तत्वज्ञानात देवाने सांगितलं का, सूत्र सांगितलं का 4 2 1 2 1 असं नाही. आपल्या आयडियाने, आपल्या डोक्याने आपल्याला समजावं, कळावं, लक्षात यावं. देव म्हणतात अहो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगावी काय, तुम्हाला काय स्फुरलं पाहिजे की नाही. म्हणून देवाने आपल्याला दिलेलं डोकं, त्याचा वापर करायचा. आपण वापरतो पण कुठं वापरतो, भलत्या ठिकाणी वापरतो. कारण का, हे विचित्र मळ जोडले ना आपण.
इकडं वापरा देवा म्हटले, इकडं वापरा ना थोडंसं ऊर्ध्वगतीचं वापरा. तर त्याच्यामुळं हे आता चारीही याचा एक गट आहे, तो 72 कोटी देवतांचे मळ तो रचतो. रची म्हणजे रचतो, तिया माझी रिगे, त्याच्यातच जातो, त्यामध्ये प्रवेश करतो, तादात्मक पावतो आणि रमणरूप होतो, तिथंच थांबतो. त्याच्या लक्षातच येत नाही की आपण इथं पाहुणे तिथं थांबायला नाही पाहिजे, परंतु तो तिथलाच होऊन जातो, रमणरूप होतो आणि एकरूप होऊन विकृती विकृतिरम ऐसे बुजे, तो मीच आहे असं समजतो आणि त्याच्यातच थांबतो. या चौस्थानीचे देवता जे मी आहे तो समजू लागतो, तो म्हणते चारी मीच आहे. करुमीची देवता मी, अष्टदेवनी देवता मी, अंतराळ देवता, स्वर्ग देवता ही मीच आहे. वरती शिराब्दी कैलासकुंड तो म्हटला मीच आहे. अशा पद्धतीनं त्याचं पुढं पुढं चाललं. आता विकृती विकृती म्हणजे विचित्रापासूनही विचित्र, नुसतं विचित्र नाही, विचित्रापासूनही विचित्र. मागचा होता विचित्र, आता विचित्रापासून विचित्र झाला म्हणले. मागील वाचनात ब्रह्मादिक शेषाचे जे मळ आहे ते विचित्र आहे, त्याला विचित्र नाव दिलं गेलं. आणि त्यापासून चौस्थानीची जळ मिळ विचित्र आहे, त्याच्यापेक्षा विचित्र विचित्र असल्यामुळं म्हणून विचित्र विचित्र म्हणले. तर विचित्रापासून विचित्र का झाले म्हटले, असं का म्हटले, जे उत्तरोत्तर कामन व धोंगडी म्हणजे उच्चाधिक्रमे नीचमळाची जी कर्तव्यता आहे ती करीत असताना चौस्थानीचे जे मळ आहे उत्तर उत्तर तो घेत आला, ते दृष्टर होत गेले, म्हणून विचित्र विचित्र म्हटले. सामर्थ्य बुद्धी अनुरूप म्हणजे सामर्थ्य म्हणजे मळ रचनेचे माया दत्त सामर्थ्य, मायेने दिलेलं जे सामर्थ्य ते अनुरूप आहे. म्हणजे काय, त्याला सपोर्ट आहे ना. एखादा माणूस तंबाखू खात असेल आणि दुसरा खात नसेल, खात होता सोडला असेल, पण यातला पाहून आता ते साजेत्य झालं, त्यातले मी खात होतं, मग त्याला काय होतंय, काय मी तर 20 वर्षापासून खातोय, हा म्हणत नाही मी सोडलाय तू सोड. पण खाणारा खा म्हटलं का लगेच खातो, सोडणारा म्हणतो का तू सोड, मग सोडतो का. असं ते सोडणं म्हणजे ऊर्ध्वगतीचं आहे, स्वीकारणं म्हणजे खालचं आहे. स्वीकारलं आहे म्हणजे आता खाली येऊ राहिलं ना, म्हणजे नीच गतीचं आहे, खालच्या गतीचं आहे. त्याच्यामुळं ते अनुरूप असल्यामुळे, अनुरूप म्हणजे जोडीचं. आपल्या अनुरूप हा शब्द कुठं वापरला जातो सांगा. हां, लग्नात. तुमचे लग्न झाले, तुम्हाला माहिती आहे अनुरूप जोडा आहे, आपण म्हणतो ना अनुरूप जोडा आहे. तो अनुरूप जोडा फक्त लग्नापुरता दिसतो, नंतर कळतं अनुरूप होता का, परंतु उपयोग नसतो, वेळ निघून गेलेली असते. फटके पडल्यावर म्हणतो आता काय करायचं, जाऊ दे आता आपलं नशीबच खोटं. पण हे कधी सांगता, फक्त बाहेर सांगायचं, आतमध्ये नाही सांगते, ती बी डेअरिंग नसते आपली. कारण परत डोक्याला जेवायचा ताण वैताग. तर हे अनुरूप म्हणजे काय, सेम. त्यामुळं ते शब्द आले. बघा कितीतरी शब्द असे का आपण समाज व्यवस्थेत, कौटुंब व्यवस्थेत वापरत असतो आणि ते साहित्यामध्ये आलेले असतात. फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे की हा शब्द कुठं वापरतो, तो शब्द कुठं वापरतो आपण. आणि मग वापरतो तर कुठून घेतला, इथूनच घेतला. तो शब्द आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे, त्याला शास्त्राचीच प्रेरणा असते. हेच तिथून थोडं थोडं आलेलं असतं आणि तेच नावरूपाला आलेलं असतं. बऱ्याच लोकांना माहीत नाही हे शब्द कुठून आले आणि त्याचे अर्थ काय होतात. पण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल शास्त्राचा, त्यावेळेस लक्षात येईल, अरे ते शब्द तिथं वापरतो ते बघा, हे शास्त्राचं देवाने सांगितलं अशा ठिकाणी, पक्षकारांनी सांगितलं अशा अशा ठिकाणी. तर ते लक्षात आलं पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर पत्रिका वाचल्यानंतर अनुरूप लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे का देवानी कोणत्या सूत्रात, पक्षकारांनी कोणत्या टीकेत हा शब्द वापरला आहे. इकडं आल्यानंतर ते लक्षात येतं, पण तिकडे गेल्यावर हे लक्षात आलं पाहिजे. हे ऊर्ध्वगतीचं आहे, लक्षात घ्या. ते बी लीळा आठवणे, ते बी स्मरण करणे. कोणीतरी केळी खायला दिली का लगेच केळी समोर आल्यावर आपल्याला आठवलं पाहिजे का देवाच्या कोणत्या लीळेमध्ये कोणत्या वेळेस हा पदार्थ आला, कोणाला देवानी खाऊ घातला आणि त्याच्या अनुषंगाने काय लीळा घडली ठरवलं पाहिजे. आपण खाल्ल्यानंतर कोणीतरी म्हटल्यानंतर बरोबर बरोबर असं नाही झालं पाहिजे. ते बी लीळाचं. याला परमार्ग तुमचं जीवन किंग असं म्हटलं जातं. तुमचं जीवन झालं पाहिजे परमार्ग. उठता बसता तुम्हाला निदान नाही सांगता आलं तर टच झालं पाहिजे बुद्धीला, स्पर्श झाला पाहिजे कुठंतरी की अरे हे बरोबर तिथं. म्हणजे उठता बसता ते डोक्यात असलं, चिंतन असलं तर ते होईल, अन्यथा होत नाही म्हटले. तो उत्तरोत्तर ते मळ तो घेत आला म्हणजे दोष्टर झाला. ज्याप्रमाणे म्हणजे विणकर काय करतो, तारुण्य अवस्थेमध्ये सामर्थ्य, कला, कौशल्य, सुंदर असं सपूर वस्त्र विणतो. वयाच्या 4थ्या अवस्थेमध्ये दृष्टी मंद होते त्याची आणि मग हाताला ताठरपणा येतो, कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे पूर्वीसारखे ते वस्त्र विणू शकत नाही. त्याप्रमाणे जाणावे म्हटलं. पहिल्यांदा त्याच्याकडं नवीन नवीन होतं ना, थोडा उत्साह होता. आता मळीनं तो होत आलेला आहे. मायेचं जेव्हा आलं त्याला आद्यमळ, तेव्हा त्याला खूप उत्साह, शक्ती आली ना. अचानक झोपलेला होता, उठलाय.
पंगू होता, अचानक डोळे आल्यासारखे झाले, उत्साह होता. पण जेव्हा पुढं पुढं आलं त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे मळी नव्हतोय मळी नव्हतोय. आता उदासीनतेनं होईना पण त्याला घ्यावं लागतंय, मजबुरी आहे आता. समजलंय परंतु करावं लागतंय. अशा पद्धतीनं मग तो हे मळ घेत घेत आणि तो मीच आहे असं म्हणत म्हणत खाली आलेला आहे. मग दोरिया दोरविरी पाठाडा ते अंगी म्हणजे काय प्रमाण देतात ते म्हटले. दोर म्हणजे दोऱ्याचे 3 पदर करून दोर जसा तयार केला जातो म्हटले. आणि मग उभ्या आडव्या धाग्यापासून तयार केलेले जाडसर वस्त्र, त्या वस्त्राचं काय होतं अंगी शर्ट शिवता येतो. अशा पद्धतीनं त्यांनी घालून त्याच्या गोण्या वाहण्या येतात, कपडे घालता येतात. तशा पद्धतीने दोरिस्तानी विश्वाचा मळ. आता हे त्यांनी आपल्याला समजावे कळावे या अनुषंगाने सांगितलेले. दोरस्थानी अष्टभैरव, पाटाडास्थानी ब्रह्मदीक्षेशया. जसं तो पुढे गेला, काल आपण सांगितलं ना कापसापासून शर्ट बनतो, कपडा बनतो, पण कसा बनतो? त्या कापसाचं किती प्रक्रिया करावं लागते, त्याचे धागे बनतात, धाग्यावरून परत विणावं लागतं. म्हणजे त्या विणलेला आहे कापूस असा तयार आहे, तो विणलेलाच असतो एक प्रकारे. तो गादीत टाकताना मात्र धागे टाकतात का? गादीत टाकताना तो फक्त असा असा करून त्याला वरतून हे करतात, फक्त आकार देतात. परंतु कपडा बनवायचा तर त्याच्यातून धागे बनवायचे, धाग्यातून परत कपडा बनवायचा, ही प्रोसेस करावं लागते. तसं म्हटले आता यांनी हे घेत 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 आता विणायचं काम चालू आहे. आणि ते विणल्यानंतर पाटाडीस्थानी अष्टदेवनीचे मळ आणि अंगीस्थानी करुमीच्या देवतांचे मळ. आता मात्र पूर्ण शर्ट तयार झाला, अंगी झाली. आणि त्यातच तो विश्वाच्या मळाला मग 81 कोटी 1.9 सामर्थ्य लागले. आता विश्वाच्या मळाच्या नंतर त्याला आता हे पूर्ण देवतेचे सामर्थ्य लागलेले. अष्टभैरवाच्या ठाई पुढे जाऊन तो पुढं वेगवेगळ्या देवतेचे सामर्थ्य घेत घेत आता तो खाली आलेला आहे. तर त्याच्यासाठी काही प्रमाण देतात आपल्याला कळण्यासाठी. 81 कोटी 1.9 मळ आणि 10वा मळ मायेचा संलग्न. आणि आपल्या शरीरामध्ये अजून काय असतं? पिंडस्था. ते किती असतात? 81 कोटी 1.9 असतात, म्हणजे एक कमी असते. देवते मायेचं पिंडस्था नाही, म्हणून विश्वाची पिंडस्था ही आपादमस्तक असते. आणि अजून काय असतं देवतेचं आपल्याकडं? अधिष्ठान असतं, प्रत्येक इंद्रियावर अधिष्ठान असतं. याच्या वेगळं व्हायचं आहे म्हणून परमेश्वराचं त्यावेळेस होता येईल आपल्याला. याच्या वेगळं, याचं कार्य वेगळं होणं म्हणजे काय? काढून तर नाही टाकता येत अशा. त्याचे वेगळं म्हणजे त्याचं कार्य आपल्यावरती चाललं नाही, याचा प्रभाव आपल्यावरती चालला नाही पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण कार्य नाही केलं पाहिजे. आपण कार्य कोणाच्या अनुषंगाने केलं पाहिजे? परमेश्वराच्या तत्त्वाच्या सिद्धांताच्या. देवाने आचार विचार प्रणाली का सांगितली? त्यासाठी सांगितली. आणि मग दुधाचा विकार दही, त्याचे ताक, मग आम. म्हणजे दुधापासून काय काय होतं? म्हणजे दुधाची गोडी दह्यामध्ये नाही, दह्याची गोडी ताकात येत नाही, ताकाची गोडी कढीमध्ये येत नाही म्हटले. तर समग्री मळी रमणरूपता म्हटले सारखीच नाही. याचं सांगण्याचं कारण काय? का प्रत्येक रमणरूपता वेगळी आहे. रमण तर झाला आहे परंतु वेगवेगळी आहे म्हटले. चैतन्याचं वेगळं, विश्वाचं वेगळं, त्यानंतर अष्टभैरव वेगळं. हे वेगवेगळ्या देवतेचे तो मळ घेत आला, परंतु रमणरूपता त्या अनुषंगाने तशी नाही आहे. आणि त्याची ती एक तुलना कशाबरोबर केलेली आहे? दूधस्थानी म्हणजे विश्वाचा मळ. कारण पहिला मळ आता मायेच्या नंतर दूध, त्यावेळेस त्याला जास्त गोडी लागली. पहिल्यांदा नवीन नवीन बरं वाटतं ना आपल्याला, कोणतंही बरं वाटतं बघा, चांगलं वाटतं. नंतर मग आपल्याला कळतं का रिस्क घेतली आपण. तशा पद्धतीनं दहीस्थानी म्हणजे भैरवाचे मळ म्हटले. आता पुढं येऊन तशा पद्धतीनं ताकस्थानी ब्रह्मदीक्षेशयाचे मळ आणि आंबस्थानी म्हणजे चौस्थानीचे खालचे देवतेचे मळ. त्याच्यामुळे रमणरूपता सारखी नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी ते प्रमाण दिले. दूध, दही, ताक, मग कढी, वेगवेगळे पदार्थ आहे बनवले त्याच्याचपासून, पण पदार्थ वेगळे झाले. त्याच्यामुळं गोडी आवडी कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. परंतु त्यातलं जे आहे मर्म म्हणा किंवा आवड म्हणा, ती मात्र तशी नसते, ती टेस्ट तशी नसते. तर ही परंपरा न्यून होत चालली म्हटले. थव्यांकडे सुद्धा उत्तरोत्तर नीचमळ रमणरूपता कमी आहे म्हटले. खाली खाली आलो ना आपण, त्याच्यामुळं ती थोड्या परत ते रमणरूपता खाली खाली आल्यामुळं त्यातली रमणरूपता कमी आहे म्हटले. प्रकृती विकृती 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 हे काय म्हटले? मग प्रकृती शब्द आला, विकृती शब्द आला, नुसता विकृती शब्द आला. हे थव्यांचे नावे म्हटले. आता थव्यांचे नावे अजून किती आहे सांगितले? गटाचे नाव किती आहे? गट किती आहे? 4. कोणते कोणते? शाक्ते,
आणव मा हां, हे गटाचे नाव आपण बघितले. अजून इथं गटाचे नाव आले बघा. म्हणजे सर्व गटांचे नाही, पण हे सर्व आहे काय, ही विकृती विकृती प्रकृती काय आहे, हे थोव्यांचे नावे म्हणले. थोवे नावे सांगितली म्हणले. तर विश्वमळाचा जीवाचा संलग्नाचा एक थोवा, विश्वमळ जीव आणि संलग्न एक थोवा. त्यांनी विश्वाचं घेतलं त्यावेळेस तो विश्वाचा एक राहिला का, विश्व झाला, जीवानी घेतलं जीव आणि संलग्न आहे जोडीला, म्हणजे या तिन्हीचा एक झाला. प्रकृतीमळा दुसरा थोवा म्हटले, ते तर 8 वेद म्हणजे अष्टभैरव. तिसरा विकृतीमुळे 1.25 कोटी भेद आणि चौथा विकृती विकृती म्हणजे 72 कोटी भेद. हे आणखीन पक्षकारांचे त्यांनी फोडके म्हणजे देवानीच सांगितलेले आहे, परंतु अजून 4 गट आहे आणि या 4 गटांच्या ह्या मळांचे नाव आहे. तिथं त्या मळांचे नाव आहे, मळांचे नाव आहे, गटांचे नाव आहे, थव्यांचे नाव आहे. अन्यवृत्तीमध्ये थव्यांचे नाव, हे शाक्ते अन्नव महान्नव जे आहे हे गटांचे नाव, आणि इथं हे मळांच्या गटांचे नाव. हे काय आहे, मळांच्या गटांचे नाव. ते नुसते गटांचे नाव आहे, हे मळांच्या गटांचे नाव. हे लक्षात घ्यायचं आहे. हे जनरल नॉलेज म्हणून तुम्ही टिप्पण केलं कुठंतरी तर लक्षात राहील. आणि ते लक्षात का ठेवायचं, तर तुम्ही परत परत आता हे वाचणार आहे ना, अभ्यास करणार आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येण्यासाठी सोपं होऊन जाईल. म्हणून त्याच्यामुळे देवतांची संख्या तेवढे प्रकार, तेवढेच मळांचे प्रकार. देवतांची जेवढी संख्या आहे तेवढेच मळांचे प्रकार आहे. देवता किती 81 कोटी 6,10,00,000 म्हणजे मळ बी तेवढेच आले. त्याच्यामुळं त्यांचे नावं आता एवढे तर नाही आहे, परंतु मग त्याच्यामुळं ते गट झाले. गटामुळं आपण त्या नावांचे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मागे आता अंतकरण आहे, विखो आहे की नाही, विषय आहे, सारे हे देवतेचे मळांचेच नाव आहे. आणि त्याला ते का म्हटलं हे आपण बघितलं 6 प्रकरणामध्ये. तर इथं तेच आलेलं आहे का विकृती विकृती येणे म्हणजे स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी आणि करुमी या 4 स्थानी तो आलेला आहे. आणि ते सांगितले म्हणजे विकृती विकृती म्हणजे 4 स्थानाचे. यापरी मनुष्यपर्यंत मळले, अशा पद्धतीनं हा जीव मनुष्यापर्यंत मळला. आता मनुष्यापर्यंत आला आणि मळला अशा पद्धतीनं. यापरी म्हणजे अनुक्रमे, उच्चाधिक्रमे मळ घेत घेत तो मनुष्यापर्यंत म्हणजे शेवटील यक्षिणीच्या मळापर्यंत. मळ म्हणजे जीवाला मलिनता येते त्याला म्हणून मळ, आणि त्या शेवटच्या यक्षिणीपर्यंत तो आलेला आहे. आता शेवटचा मळ आपण घेतला चौस्थानीचा, त्याच्यामुळे आपण सर्वात खाली आलो. आता यापरी म्हणजे अनुक्रमे, उच्चाधिक्रमे एक पाठी एक मळ, एक पाठी एक मळ घेत घेत आलेलो आपण. मळ घेत घेत म्हणजे काय, तयार करून अंगावर घेतो आणि ताजच मग याला घेत घेत म्हटले. तयार केला, घेतला, अंगावर घेतला, मी तोच आहे असं म्हटला, हेच घेणं म्हटले आणि हेच मळणं सुद्धा म्हटले. तर मळ घेत घेत मळतो. आणि म्हणून करभूमीच्या शेवटीली देवतेची यक्षिणीच्या मळाला मनुष्य म्हटले. कार शेवटच्या देवाच्या शेवटची देवता कोण आहे, करभूमीतली यक्षिणी, म्हणून यक्षिणीच्या देवतेला मनुष्य म्हटले, मळाला मनुष्य म्हटले. म्हणले आता ही तर काय सांगताय, मनुष्य म्हणितले कशाला, यक्षिणीच्या मळाला, कारण तो शेवटचा आहे. आणि म्हणून इथं शब्द आलेला या परी मनुष्यपर्यंत मिळले. मनुष्यपर्यंत म्हणजे यक्षिणीपर्यंत मळला, यक्षिणीच्या मळापर्यंत गेला, मळ घेतला आणि मनुष्य त्या मळाला म्हटलं, म्हणून मनुष्यपर्यंत मिळले. आपण मनुष्य म्हणून जनरल बोलतो, परंतु ते मनुष्य नावसुद्धा यक्षिणीच्या मळाचं आहे की नाही, यक्षिणीच्या मळाचं नाव आहे. आणि त्या पद्धतीने मनुष्यासारखे अष्टभोग म्हणून मनुष्यासारखं. का बरं असं मनुष्य का म्हटलं, या मळाला नाव मनुष्य का म्हटलं, तर मनुष्यावरच ऐश्वर्य. तो आता आपण मनुष्य झालो की ऐश्वर्य, आणि मनुष्यावर ऐश्वर्य. आपण आपल्या पद्धतीनं, देवता त्यांच्या पद्धतीनं हे ऐश्वर्य इथं गाजवलं जातं. आपल्या खालच्यानं ते आपण ऐश्वर्य गाजवतो, आणि देवतेकडे 5 प्रकारामध्ये पंचप्रकारामध्ये ऐश्वर्य आहे की नाही, ते त्यांच्या पद्धतीनं ऐश्वर्य गाजवतात. ऐश्वर्य गाजवतात म्हणजे त्याच्या आधीन ठेवून त्याला ते कार्याला लावतात. ऑलरेडी आपल्याला आता त्या कार्याला लावू शकत नाही, कारण आपण बोध घेऊन इकडं आलो आहे, स्वतंत्र आलेलो आहे. परंतु स्वतंत्र झाले केलं आहे देवानी, परंतु इकडं येऊ नये जर आपण ते देवतेचंच कार्य करत असेल तर याचा अर्थ त्याच्याच प्रभावात आणि त्याच्याच ऐश्वर्यात आहे आपण. आपण इकडे येऊ नये देवतेचं कार्य. आता देवताचं कार्य जर बघितलं, देवतेचं कार्य म्हणजे कसं, जीवाचे दोष आहे आपण बघितले, तसे देवतेचे दोष बघितले का नाही. देवता कशा कशा आहे, वंचक आहे की नाही, देवता स्वार्थी आहे की नाही, देवता स्वाभिमानी आहे की नाही, देवता ही या जीवाच्या वैरिणी आहे. कशा पद्धतीनं दुःख द्यायचं तर पूर्ण द्यायचं, सुख गाय जसे पाना चोरते तशा पद्धतीनं कमी करायचं, म्हणजे वंचित होत आलं. आता देवता जशा वागतात तसंच आपण वागलो तर मग देवतेचा प्रभाव आहे का परमेश्वराचा प्रभाव आहे. परमेश्वर वंचक आहे का, परमेश्वर स्वाभिमानी आहे का, परमेश्वर स्वार्थी आहे का.
मग आपण परमेश्वराचे आहे तर परमेश्वर तसा नाही तर आपण तसं वागलं पाहिजे. पण आपण इथं वंचकत्व करतो, स्वार्थीपणा करतो, भामटेपणा करतो, खोटेपणा करतो. वैर म्हणजे काय, आपलं जे आहे ते घ्यायचं असेल तर पुरं आणि द्यायचं असेल तर थोडं. म्हणजे आपण देवतेसारखं वागतो. आपण देवतेसारखं वागायला नाही पाहिजे. देवतेच्या व्यतिरिक्त होणं म्हणजे काय, देवतेच्या व्यतिरिक्त झालो म्हणजे काय, देवतेसारखं न राहणं, देवतेसारखं न वागणं. अशा पद्धतीनं आपण परमेश्वराकडे जर भक्ती करतोय, म्हणून परमेश्वर म्हणता येत शरण आले. शरण आपल्याला कळालंच नाही, एकनिष्ठ हे आपल्याला समजलंच नाही. एकनिष्ठ होणे म्हणजे परमेश्वरासारखे राहणे, परमेश्वरासारखे वागणे. मग आपल्याला तसं वागता येईल का, नाही. पण परमेश्वरांनी सांगितलेलं आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि ते स्वीकारून वागायला लागलो याचा अर्थ आपल्याला परमेश्वर कळाला ना, आपण परमेश्वराला स्वीकारलं. परमेश्वर म्हणता आम्ही तर निराभिमान, आपल्याला कशा सुईचा सुद्धा अभिमान आहे. एखादी वस्तू आपली इकडे तिकडे गेली तरी ती वस्तू कुठं गेली. एका मार्गात गेलो, ते 2 तपस्वीने बसलेले, साधू बसले, सर्व कार्यक्रम झाला आणि तपस्वी लाल भुंद होऊन शिव्याच देत होते. काय झालं, आईला काय झालं, म्हणजे आईची चप्पल सकाळपासून सापडत नाही. म्हणलं दुसरी घाला आई. नाही नाही, माझी चप्पल कशाला कोणी घालायची, म्हणे न्यायचीच कशाला. म्हणलं आता येतील, कोणीतरी गेलं असेल, बाथरूमला गेलं असेल, इकडे गेलं असेल, तिकडे गेलं असेल. थोडं शांत केलं आणि मग पुकारावं लागलं याच्यावर. आईची चप्पल कोणी नेली असेल तर आई आता खूप तुम्हाला प्रसन्नतेने आशीर्वाद देती, लवकर घेऊन या. मग 2-3 शिव्या ऐकल्या. बघा आई कशी शिव्या देते. तो पळत पळत आला, ओ बाबा चुकी झाली, बघ दंडोत घाल, प्रसव मोड. आणि असं कोणाच्या चपला कुठे न्यायच्या नाही, न्यायच्या असं तर सांगून न्यायच्या, नाहीतर मग आशीर्वाद भेटत आहे. आपण बी गाडी पार्किंग करताना बघा कशी तरी अशी चुकीची गाडी लावली आणि एखाद्याला गाडी काढायची, तो अडकला, मग आपण येईपर्यंत तो आपल्याला किती आशीर्वाद देतो. हां, किती पार आपले पिढ्याच्या काढता. काय संस्कार आहे का, नालायक माणूस अशी गाडी लावतात काय. आणि मग तो आला काय अगदी भामटेवानी, आपण लाल बुंदू व्हायला, तो भामटेवानी काहीच बोलत नाही, आपण शिवायचं काहीच बोलत नाही, गाडी काढतो हळूच. म्हणून हे सेन्स आहे धर्माचे. आपण नीट विचार केला पाहिजे. गाडी लावताना सुद्धा विचार केला पाहिजे, गाडी चालवताना विचार केला पाहिजे, बोलताना विचार केला पाहिजे, बसताना विचार केला पाहिजे. एखाद्याने कपडा टाकेल राहतो असा बसायचा आणि आपण तो कपडा काढून तिथं जाऊन बसलो तर आशीर्वाद भेटतो का. तुम्ही कुठं केलेलं आहे, बसमध्ये केलेलं, इथंही करतात की नाही. इथंही बी आपलं पिशवी ठेवतात. रात्री झोपताना बी पहिल्यांदा उठल्याबरोबर मी लगेच पाहिलं तर आपले जे आहे ना ते लगेच म्हणजे गादी पकडायची, ही माझी जागा आहे. तर आपण ते गमतीचा जरी विषय असला तर त्याच्यात तत्त्व जडलेलं आहे, आचार जडलेला आहे, सिद्धांत जडलेला आहे. त्या पद्धतीनं आपण नियम धर्मात सांभाळतो, समाजातही पाळले पाहिजे. एखादा चिडलाय आपल्यावर आणि आपण जर हात जोडून माफी मागितली, चुकी झाली, दंडोत प्रणाम, तो म्हटला पाहिजे अरे मान भाव आहे, हा चिडत नाही, हा शिव्या शाप देत नाही, हा आपल्या रस्त्याने नीट चालतो, चुकी झाली तर चुकी मान्य करतो. या वागण्यातून तो म्हटला पाहिजे का तुम्ही मान भाव आहे का. नाहीतर आपण मान भाव असून आपण विसरून जातो, इथंचपर्यंत मान भाव आपण, एकदा का इथून निघालो का संपलं मान भावात. पण परमार्ग तुमचं जीवन म्हणजे काय, उठता बसता तुम्ही मान भाव म्हणूनच चालले पाहिजे, मान भाव म्हणून वागले पाहिजे, मान भाव म्हणून बोलले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे आहेत. का तर परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्व तुम्ही स्वीकारला, आता ते स्वीकारून तुम्ही आता चालायला लागले, म्हणून परमेश्वर तुम्हाला समाजला कळाला. म्हणून आता परमेश्वराला तुम्ही एकनिष्ठ भक्ती आणि अनन्य भावी शरण आलेले आहात. आपलं काय मार्गापुरतं, स्थानापुरतं, तिथंच मानभाव होतो. आपण बाहेर गेलं का मग आपल्या बायावरती राहतात, डायरेक्ट ओळखलं का कोण आहे, बोलायचंच नाही, फोन केल्यावर कोणीच येत नाही मदतीला. म्हणून रिस्क घ्यायची नाही कुठेही. हे अनुभव तुम्ही घेतलेले राहतात. मानभाव होऊन चला, तुम्हाला फोन करायची गरज पडणारच नाही. तुम्हाला कोणाच्या आधारावर, कोणाच्या भरोश्यावर चालायची गरजच पडणार नाही. तुम्हाला टेन्शन येणार नाही, कोणी त्रास देणार नाही, तुमच्याशी कोणी भांडणार नाही. मानभाव होणं जेवढं सोपं आहे पण तेवढंच अवघड पण आहे, अत्यंत अवघड आहे. देवाचे सूत्र आता सकाळी 5 ते 6ला जे सत्राला येतात, मोकळे विवेचन करतो. मानभाव होणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून देवाला अपेक्षा कशाची, मानभावांची. पण आपण मानभाव होतच नाही. आपण कोण राहतो, आपण कोण झालो, आपल्या वेल्यांची आडनावं लागतात, आपण ते झालो. देवाला मानभाव कुठं सापडेल.
मनुष्य मात्र होणे असावे. असा मनुष्य मात्र झालेला महानुभाव कुठे हे देव शोधताय ना. आपण अडकलो कशामध्ये. या साऱ्या अडचणी आहे मनुष्यपर्यंत मिळे. मनुष्य का म्हटले तर तो ऐश्वर्य गाजवायला लागला आणि त्याच्यावर ऐश्वर्य गाजवलं जातं म्हणून मनुष्य. त्या मळाला नाव मनुष्य. म्हणून आपण मनुष्य म्हटलं की एकशिणीच्या मळाची आठवण करायची. तोपर्यंत तो मळतो. पर्यंत म्हणजे परता शेवट उरला नाही. पर्यंत म्हणजे शेवट झाला. आता याच्यानंतर काही मळणंच नाही. इथपर्यंत आलो, आता याच्या खाली जायचंच नाही. आणि जायचं असेल तर जातो आपण. याच्या खालचं काय आहे मग? नरकफळं. याच्यावरचे सारे सुखफळं. खाली जायचं तर नरकातच जायचं. आणि तिथं आपली हॅबिट आहे, कितीतरी वेळा फिरून आलेलो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काही विशेष वाटत नाही. खानदानी झालं ना ते, संस्कार आहे ना आपल्यावरती. परंतु तो संस्कार जर तुटला बोधाद्वारे तर मग आपल्याला भीती वाटेल. कशाची भीती असावी? ती नरकाची. कुत्र्याला पाहिलं आपल्याला अशी शिसारी आली पाहिजे. आपण शिसारी येते ना कधीतरी असं काहीतरी आश्चर्यजनक झाल्यावर. गाई म्हशी बैल त्याचा परिणाम आपल्याला झाला पाहिजे. आपल्याला परिणाम काहीच नाही. आपण त्या गायीवर असा ठाक मारतो. तशी काही आपली मैत्रीण होती पूर्वीची. बैल दिसल्यानंतर घेणं नाही देणं नाही तरी हॅक हॅक उसकायला लागतो. कुत्रं म्हटलं की हाडाड मार. अरे काही संबंध नाही आपला बाळा. आपण आता त्यातून बाहेर निघालोय. आपल्याला त्याच्यात परत जायचं नाही आता. परंतु आपण आशे दाखवतो तसं काय आपलेपण आहे. एकदम आमचे संबंधी आहे. नातेवाईकच होते पूर्वी. संबंध नाही. आपल्याला त्याच्यातून निघालोय आपण आणि त्याच्यात परत जायचं नाही हा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. नुसता आला नाही तर तो रुजला पाहिजे, तो टिकला पाहिजे. आणि त्या टिकण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या मार्गावर चालावं लागणार आहे. परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे काय? परमेश्वरारखं होणं. आता छत्रपती संभाजीनगरला आपण परमेश्वर हा पदार्थ घेतला. परमेश्वर पदार्थ वस्तू काय आहे पाहण्याचं कारण काय आहे? का परमेश्वराला अपेक्षा आहे. आपण बघितलं ना अगोदरच्या टीकेमध्ये, त्याच्या अगोदरच्या टीकेमध्ये का परमेश्वर जीवाचं भलं करतो. भलं कुठपर्यंत करतो? भलं म्हणजे काय? हित म्हणजे काय? देव म्हणतात मी माझ्यासारखं त्याला करतो, इतकं भलं करतो. भले करण्याला काही पर्यायच नाही राहिला, काही लिमिटच नाही राहिलं. आणि मळायला काही पर्याय नाही राहिला. शेवटपर्यंत आपण खालीपर्यंत आलो, एकशिणीपर्यंत आलो. म्हणजे आता मलिनत्वाचा मळ जो आहे, संकोचाचा शेवट आहे, तो उरलाच नाही म्हटले. त्याच्यानंतर आता काही शेवटच नाही म्हटले. म्हणून मळे म्हणजे ज्ञान सामर्थ्य जाये. मळे म्हणजे काय? ज्ञान सामर्थ्य जाये. इतका मळालोय आपण. मळ रचनेचे ज्ञान म्हणजे ज्ञानरूप सामर्थ्य दिले ते होते. ज्ञानरूप सामर्थ्य होते. कोणतं होतं? मळ रचण्याचं सामर्थ्य. ते आता गेलं. कारण आता शेवटचा मळ रचला, मळलाच नाही राहिला. आता कारण आहे पण कार्याला यायला पुढं मळणं आहे ना आता. आणि पुढचं मळणं म्हणजे काय? आणि पुढचं मळणं म्हणजे आपली कृती. आता आपण बोधात आलोय तरी आपण चुकीचे कार्य करतोय, ते मळणं झालं. मग मानव जन्मात आलोय. मानव जन्म कशासाठी दिलाय? नरदेह कशासाठी दिलाय? त्यातले त्यात कर्मभूमीमध्ये कशासाठी आलोय आपण? देवाने टाकलं. किती भाग्यवान आहोत आपण. नरदेहात आहोत, आपण कर्मभूमीत आहोत. कर्मभूमीच्याही महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्राच्याही परमेश्वराच्या बोधाच्या धर्माच्या परमेश्वराच्या परिवारात आहोत. आणि त्याच्याही पलीकडे आता आपण कुठं आहोत? शास्त्रात पण आहोत. आपण किती भाग्यवान आहे. याच्या वरती यायचं. याच्या खालचं मळणं म्हणजे काय? याच्या खालचं मळणं भारतात न जन्माला येणं. बाहेर भोग भूमी. इकडूनची भोग योनी, तिकडची भोग भूमी. म्हणजे इकडचा कुत्रा आणि तिकडचा माणूस सारखाच आहे. परंतु आपले पोरं सारे तिकडे शिकायला आहे. विचारलं बाबा तुमचा मुलगा? एक अमेरिकेत आहे, एक इकडे, एक तिकडे. आपल्याला सारं कळू नये आपले पोरं आपण बाहेर पाठवतो. इथं काय कमी आहे का? परंतु कळाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. भोगभूमीत पाठवतो आपण. तिकडं बरं, तिकडं आलं तर आलं. इकडं येऊन जाणं म्हणजे 60 लाख वर्षाचं नरक घेऊन जातो तो. हे म्हणणं आहे. आणि आपण इथं येऊन बी परत त्यांच्यासारखीच अभिलाषा करणं, त्यांच्यासारखं वागणं, राहणं, बोलणं, खाणं पिणं जर असेल तर मग मळणं. नरक कशाने भेटतात? याच्या खाली गेल्यानंतर, याच्या असंत सामुग्री असंत कर्म केल्यानंतर मळणं भेटतं, नरक भेटतात. म्हणून याच्या परते शेवट नाही म्हटले, पण आपण ठरवायचं याच्या खाली जायचं की याच्या वरती जायचं. हीच अशी जागा आहे मध्यभागी का वरती जाता येतं नाही तर खाली जाता येतं. इथूनच देवाचं ज्ञानही भेटेल, इथून देवाचं प्रेम भेटेल आणि याच मार्गातून नित्य नरकही भेटेल. आता नित्य नरक मिळवायचं
की परमेश्वराचं प्रेम मिळवायचं, ही स्वातंत्र्य मात्र आपली आहे. ही आपली कड, देवाची कड नाही. देवाने तर बोध दिलाय, त्याच्यासाठी दिलाय. आणि तो कड परमेश्वराचा जो अपेक्षित कड आहे आपला, तो आपण जर केला तर परमेश्वर प्रेम पण देणार आहे. परमेश्वराला प्रेमच द्यायचं आहे म्हटले. तर हे जे मळ रचण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याचं जातं म्हटले. ज्ञान प्रकारचे सामर्थ्य दिले ते जाते म्हटले. ज्ञान म्हणजे देखणे, सामर्थ्य म्हणजे मायादत्त सामर्थ्य, जाय म्हणजे संपून जातं. आता त्याच्यामध्ये ते कोणत्या प्रकारचं सामर्थ्य राहत नाही. अशा पद्धतीनं तो कुठपर्यंत आलेला आहे? यक्षिणीपर्यंत आलेला आहे, शेवटच्या मळापर्यंत आलेला आहे. शेवटच्या मळ घेऊन तो आता त्याच्यातच तादाचं पावला आहे. तो मी असं म्हणून चाललाय म्हटले. मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाते. मग याच्यानंतर काय होतं त्याचं? तो इथपर्यंत आला, त्याच्यानंतर काय होतं? त्यांनी जे कर्म केलेले आहे त्या कर्मानुसार तो जातो कुठं? चतुर्विध कर्म. कोणते कोणते? स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. या कर्मफळात जातो तो. आपण आता कर्मभूमीत आलेलो आहे, नरदेहात आलेलो आहे. मागे पण आपण आता ज्या अर्थी सांगितले कर्मफळ म्हणजे सगळीकडे गेलेलो आहे. आता इथला जो मोक्ष हा तो परमेश्वराचा मोक्ष नाही आहे, देवतेचाच मोक्ष आहे, देवतेचीच प्राप्ती, देवतेचं सुखफळ आहे. फक्त ते जास्त अंतर आहे, जास्त वेळ आहे, म्हणून त्याला मोक्ष म्हटलं गेलं. आणि ह्या मोक्षालाच अन्य लोक मोक्ष मानतात. देवाने सांगितलंय, लोक वैकुंठाला गेला म्हणजे मोक्षाला गेला, स्वर्गाला गेला म्हणजे मोक्षाला गेला. आपण म्हणतोय स्वर्ग देवता कोणती, वैकुंठ देवता कोणती, आपल्याला माहिती आहे देवकृपेने, देवाच्या बोधामुळं. नाही तर आपण त्याला मोक्ष, ते लोक म्हणतात ना मोक्ष, इथं हा तो मोक्ष तिथला आहे. हे कर्मफळातला मोक्ष. परमेश्वराने जे परमेश्वराचा जो मोक्ष आहे तो कर्मफळात पकडलाच नाही. बघा, तो कर्मफळात पकडलाच नाही आहे. तो भेटल्यानंतर परत येणं नाही, जाणं नाही आहे. नाही तर तो बी पकडायला पाहिजे होता. ते बी कर्मफळच आहे ना, पण ते कर्मफळ नाही. ते परमेश्वर म्हणतात अनादि अविद्येचा छेद आम्ही करून मग तेव्हा भेटणार. पुन्हा पूजनीय माईम भट्टांना कर्माचा सिद्धांत देवानी का खोडला? नित्य कर्म आणि अनिमित्त कर्म, त्यांनी सिद्धांत तोच सांगितला होता ना. हां, नित्य आणि निमित्त कर्माने म्हटले ज्ञान होईल, वैराग्य होईल, प्राप्ती होईल म्हटले. कोणते दोन? या असे नित्य म्हणजे नित्य कर्माला जातात, निमित्तिक फळाला जातात. उरतच काय तुझं? ज्ञान होईल कधी, वैराग्य कधी होईल? तेव्हा 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्करशास्त्र पुरून उरलेले माईम भट्टांची टूप पेटली की नाही? आपल्या टूपाच पेटती नाही. त्यांची टूप पेटली. आजपर्यंत मी काय समजत होतो आणि आहे काय यथार्थ, आहे काय वास्तविक, बोध होताच त्यांनी त्यातून निघाले. ब्राह्मण होते, यजन याजन तप दान सर्व करत होते की नाही? आणि ते त्यालाच मुक्तीचा दरवाजा समजत होते, त्यालाच मुक्ती समजत होते. ते केल्यानेच मुक्ती होणार होती अशी मानसिकता होती त्यांची. पण तो कर्माचा सिद्धांत खोडला. म्हणून कर्माने परमेश्वर भेटत नाही, परंतु संत कर्माने योग्यता वाढून पुढं जाता येतं. कर्म केल्याशिवाय तर पर्याय नाही. तुम्ही कर्म करता, आम्ही कर्म करतो, पण तुमच्या कर्मामध्ये आणि आमच्या कर्मामध्ये हा एकच फरक आहे. तुम्ही आसक्तीनं करतात, आम्ही अनासक्त करतो असं आम्ही म्हणतो. तुम्ही समजायचं का नाही? समजायचं. अनासक्त करत असेल तर अनासक्त, आणि आमच्यामध्ये ती आसक्ती असेल तर तुमच्या कर्मात आमच्या कर्मामध्ये काही फरक नाही. अनासक्त म्हणजे विरक्तता. खरूच खाजविना तो विरक्त. खरूच म्हणजे काय? धर्माव्यतिरिक्त रिकामी उद्योग करणं म्हणजे खरूच. ते आसक्तीनं करतोय, अभिलाषेने करतोय, मोहाने करतोय, मग ती विरक्त काय कामाची नाही. ते कर्म त्याला तिकडे घेऊनच जाणार आहे. त्याच्यामुळं हे जे आहे, मग जीव चतुर्विध कर्मफळा जाते. चतुर्विधीला जातात तो जीव. तो मळाल्यानंतर इथपर्यंत आलेला आहे. यांनी येऊन त्यांनी जे जसं कर्म केले, कर्म कुठं केले त्यांनी? मानसिक कर्म केले, वाचिक कर्म केले, आहे की नाही? विकल्पाचे कर्म केले पहिल्या 3 मूळ सृष्टीमध्ये, प्रवाह सृष्टीमध्ये. मग त्यानुसार त्याला कर्मफळ भेटलं. पहिल्या 3 याच्यामध्ये त्यांनी केलेले कर्म कोणतं केलं, कसं केलं, कशा पद्धतीने केलं, कोणत्या हेतूने केलं, किती जास्त केलं, किती कमी केलं, त्यानुसार त्याला तो कर्मफळात गेला. म्हणजे प्रवाह सृष्टीमध्ये ही कर्मफळ जी आहे ही मालिका चालू झाली. मग त्यावेळेस हे सर्व आले, स्थावर नरक आले, चलद्रूप नरक आले, बाकीचे नरदेह आले, स्त्री आली, पुरुष आला, सर्व त्याच्या अगोदर नव्हते. मूळ सृष्टीला सारे जीव कसे म्हणून जन्माला आले? पुरुष होऊन जन्माला आले. तिथं स्त्री नव्हतीच. या स्त्रियांनी स्त्रीचं निर्माण केलेलं आहे. स्त्रीला कोणी निर्माण नाही केलं. त्यांच्या कर्मफळाने स्त्रिया झाल्या.
त्या म्हणतील आता आमची काय अडचण नाही, तरी आमचंच सामर्थ्य आहे ना, आमच्याच हातात आहे ना सारं. परंतु लिमिटेशन किती आहे. देवाला मिळवायचं तर तुम्हाला पुरुष होऊनच पुढं जावं लागेल. तुम्ही अनुसरले. आता तुम्हाला वाटतं ना कधीतरी पुरुष झालो पाहिजे, पुरुष असतो तर औसा माता म्हणायची मी नागदेव असतं तर मी देवाबरोबर गेले असते, इकडे गेले असते तिकडे. काय स्वप्न होतं औसांचं. तुम्हाला तसंच वाटतं, अनुसरावं लागेल. आणि अनुसरताच तुम्हाला तुमचा स्त्रीदेह गेला म्हणजे पुरुष म्हटलं ना, पुरुषार्थ होणे असावे, होणे असावे म्हणजे काय, अनुसरण हाच पुरुषार्थ आहे, अनुसरण हेच पुरुष आहे. हे तर फक्त बायांगाने राहिलं. मग अनुसरण हे सर्वात मोठं आव्हान आहे, सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. ज्यांनी संकल्प सोडला त्या मार्गाने त्याचा रस्ता त्यांनी सुरुवात केलेला आहे. आणि मग ज्यावेळेस तो अनुसरतो त्यावेळेस पुढं जाऊन तो पुरुषच होऊन जन्माला येतो आणि मग पुढं जातो. म्हणजे मग स्त्रियांना अधिकार नाही. स्त्रियांना अधिकार आहे ना, म्हणून तर त्यांना अनुसरणाचा अधिकार दिला. अनुसरले म्हणजे पुरुष. आता पुरुष जे आहे ते अनुसरले नाही. कदाचित एखादा पुरुष आहे तो अनुसरला नाही, तो स्त्रीच आहे. जो अनुसरला नाही तो पुढच्या जन्मात स्त्री होणार आहे. हा सिद्धांत सांगतो. कारण पुरुष होणे असावे ना. आणि जी स्त्री अनुसरणार आहे ती पुढच्या जन्मात पुरुष होणार आहे. सावध व्हा. तुम्हाला वाटतं अनुसरण बाबा अनुसरण का जोर देतात. अनुसरणासाठी देवाने सृष्टी निर्माण केली. स्वतः अवतार घेतला, देवतेला कामाला लावलं, वाडोवाडी फिरले, बोध दिला. अनुसरणा व्यतिरिक्त धर्म नाही आणि अनुसरणा व्यतिरिक्त देवाने काही सांगितलंय नाही. येत अनुसारा म्हटले की नाही. देवाला माहीत नव्हतं काय दादोसन कोण आहे काय आहे ते अनुसरण माहीत नव्हतं. सारक पंडिताची क्वालिटी माहीत नव्हती. देव स्वतः सांगतात अहो बाहेरच्या खुट्टा जो आहे तेवढी ज्या खुट्ट्यावर मालकाची नजर असते किंवा लागले पण तेवढंही आमच्यावर नाही म्हटले तरी 10 वेळा बोलले ना सारक पंडिता येत अनुसारा. गणपत आहे कुष्ठरोग झालाय, तो धर्मात आला असता काय धर्माचं भलं झालं असतं, देवाचं भलं झालं असतं. देवाला काय कोणाची गरज आहे का. आचार्यांच्या मनात एकदाच आलं तर आचार्यांना 6 महिन्याची शिक्षा दिली. जाय म्हटले निघ इथून. तेव्हा ते क्लीन झाले, नंतर आचार्य झाले. म्हणून अनुसरण हे पुरुषार्थाच्या अनुषंगाने देवाने सांगितलं. शास्त्रामध्ये पुरुष हा शब्द अनुसरलेल्या जीवाविषयी मांडला जातो. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. म्हणजे ज्या तपस्विनी ना यांना तपस्विनी नाही म्हणलं पाहिजेत. पुरुषच परमपूजनीय असंच म्हणलं पाहिजे. आपण तो परमपूजनीय तपस्विनी त्यांना विनाकारण 10 वेळा ते तपस्विनी म्हणत राहतो. स्त्रीवाचक हा शब्द यांना वापरलाच नाही पाहिजे. वापरायचं कारणच नाही. कारणच आहे, सिद्धांत आहे तो. तुम्ही पुरुष झाले बाबा. हां दादांना एक सांगा, स्वामींनी कुठं सांगितलंय चांगदेव रावळांचे ते पुरुष बाकी स्त्रीवत हां देहापर्यंत पुरुष उरलाच असे आणि वानऱ्याची पुरुष वेशी येणे नाही. म्हणजे पुरुष संस्कृतीने समजायचं नाही की आम्हाला स्त्री वेशेला जायचं. म्हणून अनुसरण म्हणजे पुरुष होणे. बघा नुसतं लगेच काय झालं भलं झालं हेच झालं. पुरुष हा शब्द अनुसरणाशी निगडीत आहे. पुरुष हा शब्द पुरुषार्थाच्या निगडीत आहे. अनुसरण हा शब्द आव्हानात्मक आहे, लाभात्मक आहे. लाभाचा लाभ महालाभ देणारा आहे. म्हणून अनुसरणाची भीती नाही बाळगायची. अनुसरण हा परमेश्वराच्या आणि आपल्या भेटीचा योग जुळून देणारी वेळ आहे. तोच आपला जन्म आहे खरा. आणि त्याच्या व्यतिरिक्त देवाने काय सांगितलं त्याच्यामुळे मी त्याच्या व्यतिरिक्त बोलतही नाही आणि बोलणारही नाही. तुम्ही अनुसरले तर तुमचं भलं आहे, तुम्ही अनुसरले माझं थोडी भलं होणार आहे. मी जे केलं आहे तेच मला लागणार आहे, मी जे करणार आहे तेच मला लागणार आहे. तुमच्या करण्यावर काहीच नाही. परंतु ही माझ्या देवाची चाकरी आहे, ही माझ्या देवाचं मिशन आहे, ही माझ्या देवाची ड्युटी आहे, कर्तव्य आहे. मी एक कार्यकर्ता आहे देवाचा. अहो बघा आता निवडणुका चालल्या, या पक्षासाठी लोक काय काय धडपड करतात, मरतात. आमच्या देवाने एक पक्ष निर्माण केलेला आहे, तो आनंद मिशन आनंद. त्या मिशन आनंदामध्ये सहभाग नोंदवणं आणि इमानीद्वारे त्या कार्यावरती चालत राहणं आणि ते सातत्यपूर्ण
राहणं म्हणजे देवाचं होणं म्हणजे देवाला स्वीकारणं आहे. आपण तो कधीतरी केव्हा तरी कुठंतरी महानुभाव असतो, आहे की नाही? कुठं कुठं महानुभाव इकडं आल्यावर केव्हा तरी आणि कधीतरी, त्याला देवाला स्वीकारलं असं म्हणता येत नाही. म्हणून हा शब्द कोणत्या अर्थाने देवाने सांगितला हे लक्षात घ्यायचं. तर कर्मफळामध्ये गेला तर आपण आता होऊन जाईल दुपारच्या सत्रामध्ये 3च वचनं राहिलेली आहे. खूप घाई न करता यावरती तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे, आहे की नाही? पुरुष हे पुरुष झाले पाहिजे आणि स्त्रिया ही पुरुष झाले. बाबा, ओ बाबा बसा, कुठं जात नाही. अहो चष्माही जात नाही, तुम्ही जात नाही, बसा. काय चाललं याचं भान ठेवा, लक्षात ठेवा, बसा खाली. असं दंडोत म्हटल्यावर मग संपलं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.